अखंड विश्वामध्ये सत्याचा शोध घेणारे, अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत परमपूज्य निस्वार्थी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या, महाविश्व विद्वानांच्या पवित्र चरणी तिवार अभिवादन। बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक 149, संघ मित्र महिला मंडळ, तसेच कंपनी सांस्कृतिक मंडळ यांचे मान्यवर पदाधिकारी, सभासद बंधू व आजच्या या प्रजासत्ताक दिनी उपस्थित सगळ्यांना माझा सविनय जय भीम तसेच जय भारत व प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। माता रमाई समाज सेवा ट्रस्ट या ट्रस्ट तर्फे आम्ही गेले 25 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व वैद्यकीय क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या वाटचाल करीत आलो आहोत आणि या संस्थेचं मी ट्रस्ट मध्ये रूपांतर केलं आहे आणि फंड जमा करून मी जास्तीत जास्त आपल्या समाजातील लोकांना सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय विविध क्षेत्रामध्ये मी लाभ मिळवून देणार आहे। तरी मी याची आपणास ग्वाही देतो आणि या संस्थेवरती व माझ्यावरती जो आपण विश्वास दाखवला आहे तो मी विश्वास असाच राहील अशी आपणास वचन देतो। व त्याच्यापैकी एक महत्त्वाचा प्रकल्प या संस्थेमार्फत मी गेले 20-25 वर्ष अगोदर चालू केला होता, माता रमाई समाज सेवा संघ ॲस्ट्रो कम्प्युटर क्लासेस, आणि अनगिनत मुलं त्या कम्प्युटर क्लासेस मध्ये लाभ घेऊन आणि विविध हुद्द्यावरती यशस्वीरित्या ते वाटचाल करीत आहेत आणि त्याचा मागचा एकच हेतू होता की मुलांनी काहीतरी शिकून ते लोक चांगल्या हुद्द्यावर जाऊन आपल्या परिवाराचा सांभाळ करतील आणि खरोखर मी याच्यामध्ये यशस्वी झालो। आदरणीय अध्यक्ष, या संस्थेचे स्थानिक अध्यक्ष आयुष्यमान परेश मोरे साहेब यांनी मला सांगितलं की संदेश गमरे आम्ही देखील कम्प्युटर क्लास चालू करणार होतो, पण काही कारणास्तव ते राहून गेलं। आज त्यांचंही स्वप्न पूर्ण होत आहे आणि माझे जे कम्प्युटर क्लास जे जागेअभावी मला पुढे चालू ठेवता आले नाही ते माझंही स्वप्न तसेच पूर्ण आज इथे झाले आहे आणि मी तुम्हाला जाहीर ग्वाही देतो, हा कम्प्युटर क्लासेस आपण यशस्वीरित्या सगळ्यांच्या महिला मंडळ, सांस्कृतिक मंडळ, पुन्हा आपले शाखेचे सगळे कार्यकर्ते आणि खरोखर या कार्यक्रमाकरता मी बघतोय 10-15 दिवस गेले, 10-15 दिवस परेश मोरे साहेब, संतोष तांबे, प्रदीप तांबे साहेब, संतोष तांबे साहेब आणि अनिल साहेब आणि ते जेवढे पण कार्यकर्त्यांनी त्यांच्या अथक महिला मंडळ काही राहून गेला असं तुम्ही समजली, यांच्या अथक प्रयत्नाने आणि सभासदांच्या विशेष, कारण सभासद नसतील तर कार्यकर्ते काय करणार आहे? मेन जर कोण असेल ना, माझं म्हणणं आहे जर मेन कोण असेल तर सभासद आहे आणि कार्यकर्ते हे फक्त एक निमित्त आहे, पण सभासद मेन आहे। तर त्या सभासदांच्या वतीने आपण कम्प्युटर क्लासेस, वाचनालय यशस्वीरित्या आपण संपन्न केलं आहे। तरी मी महिला मंडळ इथे आहेत त्यांना ज्या सुशिक्षित आणि डॅशिंग महिला मंडळ आहे, एक कार्यकर्त्याचं मी ते नाव घेत नाही, पण त्या एकदम जबरदस्त महिला आहेत, त्यांना मी विनंती करतो की तुम्ही देखील चांगले कार्यक्रम आयोजित करा। मी तुमच्या पाठीशी आहे, कारण तुमची जी शाखा आहे ही तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे। पुरुष जे मंडळी आहेत त्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे, त्याचा तुम्ही तुमच्या महिलांसाठी उपयोग करा। आज तज्ञ डॉक्टरांना बोलवा, आज शिबिरे ठेवा, चांगले चांगले वक्ते बोलवा, मुलांचा सत्कार करा। मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला मी शब्द देतो। आणि तसेच कम्प्युटर ज्यांनी डोनेट केलं माझ्या संस्थेला केले होते आणि मी बोललो की संस्था ही माझी देखील आहे, ही माझी शाखा आहे आणि या माझ्या शाखेला चांगले वेगवेगळे कार्यक्रम होत असेल तर मी त्या शाखेला माझ्या त्या डोनरच्या वतीने ते कम्प्युटर दिले आणि याच्या पुढे देखील काही प्रॉब्लेम असेल कम्प्युटरचा तो मी माझे सहकारी सय्यद नसीमभाई हे हार्डवेअर इंजिनियर आहेत, तर काही काळजी करू नका। फक्त कम्प्युटर मी शीतल वहिनी, परत प्रतीक्षा वहिनी आणि जे पण प्रियंका वहिनी कोण हँडल करत असेल कम्प्युटर त्यांना एकच विनंती करतो, टाइमपास व्हायला वरती जाऊ देऊ नका। कोणाला राग आला तर चालेल, कोणाचा मुलगा असेल, कोणाचा काही असेल, ज्यांना खरोखर शिकायची गरज असेल, हा 1 लाख रुपयाचा सेट आहे, आज याची तुम्ही
प्राइस काळाचा कम्प्युटरची लेटेस्ट कम्प्युटरचा आहे आणि तिथे व्हिडिओ गेम जरा पण त्याचं इन्स्टॉल करू नका. ज्यांना खरोखरच शिकायची जर त्याच मुलांना वरती, ज्यांना वाचनाची जरूर असेल त्यांनाच वरती आणि कम्प्युटरची काळजी घ्या. बाकी काय झालं तर आम्ही आणि आपले राजीबाई ते आम्ही आहोतच, काही काळजी करू नका. आणि याच्या पुढे जे पण काही मदत लागेल ती मी मदत कुठल्याही प्रकारची असू द्या, कोणाचं ऑपरेशन असू द्या, डोळ्यांचं ऑपरेशन असू द्या, महिला मंडळाला विनंती करतो तुम्हाला पण समाजसेवेची चांगली संधी देतो. तुमच्याकडे पण जो कोणी येईल त्याचं तुम्ही ती सेवेची कामं आता द्या, मला सांगा अशी कामं आहेत. शैक्षणिक असो, सामाजिक असो, वैद्यकीय असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये मी तुमच्या पाठीशी आहे. आणि आपण सगळ्यांना आपण जास्तीत जास्त लाभ मिळवून देऊया. आता माझी संस्था पण रजिस्टर झालेली आहे आणि जास्त मी लक्ष शैक्षणिक मुलांच्या शिक्षणावर लक्ष देणार आहे. आणि ज्यांना ऑपरेशनसाठी काही फंड नाही त्यांचे ते राहत आहेत त्यांच्यासाठी मी लक्ष देणार आहे. मला जी बोलण्याची संधी शाखेने दिली त्याच्याबद्दल, तसेच तुम्ही माझे 2 शब्द ऐकलेत त्याच्याबद्दल मी आपले जाहीर आभार मानतो आणि इथे रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय. आणि सगळ्यांच्या प्रती मंगल, मैत्री व करुणा निर्माण करतो आणि सगळ्यांचं कल्याण हो हे तथागतांच्या पवित्र चरणी प्रार्थना करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. आदरणीय एडवर्ड सर, हम अंबेडकर रोड यहाँ के सभी रहवासी जो आपने हमारे स्टूडेंट्स के लिए, बच्चों के लिए कंप्यूटर सीखने के लिए जो कंप्यूटर डोनेट किए हैं, तो हमारे यहाँ के सभी अंबेडकर वासियों की तरफ से और हमारी संस्था बौद्ध पंचायत समिति शाखा क्रमांक 149 इनके द्वारा मैं आपका जाहिर आभार व्यक्त करता हूँ और इसी तरह का आप हमें सहकार्य करेंगे ऐसी उम्मीद रखता हूँ. जय भीम, जय भारत. अरे मावसो हात ठेवा भाऊ. नजीर भाऊ तुम्ही पण या इथे असेल. नजीर या समोर या. सचिन मागे होतं. हां बस भाऊ इकडे. काका भाऊ इथे बघा. सतीश भाऊ आता आपण लायब्ररी चौकात फायबर आहे सर. हे सगळे उभे राहिले इकडे बघा. ते सोडून जातील आता ते करतात. First class, number 1.